मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. मुंबई ते नागपूर विमान प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. आतापर्यंत अनेक गद्दार निघून गेले. कडवट शिवसैनिक असेपर्यंत पक्ष संपणार नाही. ठाकरेंची बंडखोर खासदारांवर टीका. ठाकरेंचा उद्या वाशिम यवतमाळमध्ये दौरा. ओमराजेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा. 28 जून रोजी धाराशिवमध्ये जाहीर सभा. सभेच्या तयारीसाठी शिवसेना युबीडीची बैठक. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य. अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णींमध्ये वाद. पहिल्या रांगेत बसण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली. लोहगड हत्या प्रकरणी सियाच्या भावाची सुद्धा चौकशी संपली. साहिल गोयलची पोलिसांकडून 10 तास चौकशी. सकाळी 11 वाजल्यापासून साहिलवर प्रश्नांचा भडीमार. तुकाराम मुंढेंना मुदत वाढवून द्या. 3 वर्ष मुंढेंची बदली होऊ नये. योगेश कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एमपीएससीची क गटाची संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईन आधारित. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा. ऑफलाईन मधील त्रुटी टाळण्यासाठी निर्णय. उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी. पुण्यासह मावळ लोणावळ्यात पाऊस. जालना आणि नाशिक येवल्यातही पावसाच्या सरी. पेरणीसह मशागतींच्या कामांना गती येणार. येवल्यातील आडगाव चोथवा भागामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे एका घराची भिंत कोसळली. वृद्ध महिला जखमी. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.